नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। वडिलांची वाट पाहत रस्त्यात थांबलेल्या तरुणीशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करत विनयभंग केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील बुट्टेवाडी गावाच्या हद्दीत घडला। 28 वर्षीय तरुणीने याबाबत खेड पोलिसांत तक्रार दिली असून त्यावरून अशोक सोपान गाढवे राहणार बुट्टेवाडी तालुका खेड याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। हॉटेल समोरील टपरीमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या एकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली। त्याच्या ताब्यातून 81,000चा गुटखा जप्त करण्यात आला। ही कारवाई दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास डोंगरवस्ती ते महाळुंगे रस्त्यावर पंचरत्न हॉटेलच्या समोर करण्यात आली। ईश्वर शेषराव घोरपडे वय वर्ष 20 राहणार कुरोळी तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्यासह धनंजय राणे राहणार कुरोळी तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 81,810 रुपयांचा गुटखा जप्त केला, तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। माझ्या बायकोशी बोलतोस काय असा जाब विचारत एका मजुराला लोखंडी पाईपने गंभीर मारहाण करण्यात आली। ही घटना दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास आळंदी या ठिकाणी घडली। प्रशांत सदाशिव इनामदार वय वर्ष 40 राहणार आळंदी असे मारहाण झालेल्या मजुराचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार माऊली वामनराव पपुले राहणार केळगाव तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी इनामदार हे आळंदी येथून पायी चालत जात होते। त्यावेळी आरोपी लोखंडी पाईप घेऊन आला। त्याने इनामदार यांना अडवून तू माझ्या बायकोबरोबर बोलत आहेस काय असा जाब विचारला। त्यावर इनामदार यांनी मी तुम्हाला ओळखत नाही, मी कशाला तुमच्या बायकोबरोबर बोलू असे म्हटले आणि पुढे चालू लागले। त्यानंतर आरोपीने इनामदार यांना लोखंडी पाईपने दोन्ही पायावर आणि हातावर बेदम मारहाण करून जखमी केले, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। संपूर्ण चाकण पंचक्रोशीत सर्वत्र अवैध व्यवसाय जोरात फोफावलेले आहेत। सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांच्या बाबत इत्थंभूत माहिती असताना संबंधित प्रशासनातील अधिकारी मात्र त्यापासून अनभिज्ञ आहेत। त्यामुळेच या अवैध धंद्याची पाळेमुळे खोदून काढण्याची मागणी आता नागरिकांमधून करण्यात येते। चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू आहे। अनेक ठिकाणी अवैध धंदे परवाने देऊन वाटण्यात आल्यासारखी स्थिती आहे। जुगार, मटका, अवैध गॅस विक्री, बेकायदा दारू विक्री, हॉटेलवरील अवैध प्रकार, अवैध प्रवासी वाहतूक, चोरीच्या भंगार मालाचा व्यवसाय अशा अनेक धंद्यांचे अक्षरशः पेव फुटले आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। चाकण काळूस रस्त्याचे काम सध्या सुरू आहे। महात्मा फुले नगर भागात रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला समान अंतरावर अतिक्रमणे काढून रस्ता करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे। चाकण पालिकेच्या वतीने यावेळी पुन्हा या भागात रस्त्याचे मोजमाप करून रस्त्याच्या मध्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरील अतिक्रमणे बाजूला करून या रस्त्याचे काम केले जाणार असल्याचे आश्वासन दिले। त्यानंतर पुन्हा या भागात काम सुरू करण्यात आले। यावेळी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यात वीज वितरणाचा भोंगळ कारभार। वीज वितरणाच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण खेड तालुक्यातील नागरिक मागील काही काळात कमालीचे त्रस्त झाले आहेत। अनेक नागरिकांना भरमसाठ वीज बिल देयके येत आहेत, तर काहींना वीज बिल देयके पोहोचत नसल्याच्या शेकडो तक्रारी आहेत। खेड तालुक्यातील अनेक गावे विशेषतः चाकण पंचक्रोशीत वीज बिले देयक अनेकांना नियमितपणे मिळत नसल्याची बाब सातत्याने समोर येत आहे। त्यातच अनेक ग्राहकांना भरमसाठ वीज बिल येऊ लागले आहेत। त्यामुळे याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला। सलग 3-4 महिने वीज बिल देयक न आलेल्या ग्राहकांना अचानक भरमसाठ वीज बिल येत आहेत। 3-4 महिन्यांचे वीज बिल आल्यानंतर वाढलेल्या युनिट आणि त्या प्रमाणात वाढलेले दर यामुळे ग्राहकांना अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। आळंदी येथील परिचित एका महाराजाने त्याच्या सहकार्याच्या मदतीने भाविकाच्या घरातून 21 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना जेलरोड येथे घडली। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत रामदास सुदाम दोडके राहणार भैरवनाथ नगर जेल रोड नाशिक रोड यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। फिर्यादी दोडके आळंदी येथील मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर गोपाल महाराज व त्याच्यासोबत असलेल्या सहकार्याशी परिचय झाला। त्यानंतर गोपाल महाराज यांनी फिर्यादी दोडके यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला। 7 मार्च 2024 रोजी गोपाल महाराज नाशिक येथे फिर्यादी यांच्या घरी गेला। त्यांनी सांगितले की आम्ही अंघोळ करतो, तोपर्यंत तुम्ही नारळ व दूध पिशवी घेऊन या। त्यानुसार फिर्यादी दोडके हे जवळच असलेल्या किराणा दुकानात गेले। त्यानंतर घरी आले असता त्यांना घरामध्ये गोपाल महाराज व त्याचा सहकारी दिसून आले नाही। कपाटात मुलीच्या लग्नासाठी नातेवाईक व मित्रांकडून जमा केलेले 21 लाख रुपये कपाटातून चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली। आळंदी येथील या भोंदू महाराजाचा पोलीस शोध घेत आहेत।
वाकी गावचे सुपुत्र साहेबराव जाधव यांची सैन्य दलातील 23 वर्ष सेवा पूर्ण झाली व ते सेवेतून निवृत्त झाले। त्यांच्या सैन्य दलातील सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वाकी तालुका खेड येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला। या प्रसंगी सैन्यातील माजी सैनिक व अधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली। कारगिल युद्धात गंभीर दुखापत झालेले नायक दीपचंद यांनी देखील या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली व मार्गदर्शन केले। आणि एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये नोकरी केल्यानंतर काही लोक पळूनही जातात, अर्धी नोकरी सोडून जातात। का जातात? हिम्मत नसते आणि काही लोकांनी तर ट्रेनिंग मध्येच सोडलेली असते आणि काही तर भरत्या देताच घरी थकून मग दुसऱ्या कुठेतरी कंपन्यांनी जायला लागतात। ठीक आहे, ते पण खूप मोठे पैसेवाले होतात, ते पण खूप मोठे अधिकारी होतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। मला स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा, पण मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की जो अन्याय सहन करतो। खेड तालुक्यातील चरोली खुर्द येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला। मॉडर्न हायस्कूल भोसे, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी शाळेतील माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। तब्बल 25 वर्षांनी हे विद्यार्थी एकत्र आले होते। शैक्षणिक वर्ष 1998-99च्या इयत्ता 10वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रविवारी 10 मार्च रोजी शाळेत एकत्र आले। संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खेड तालुका पश्चिम विभाग यांच्या आळंदी आणि पंढरपूर धर्मशाळांच्या परिसरातील विकास कामांसाठी 40 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली। त्यांनी आज या विकास कामांचे मंजुरी पत्र संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केले। क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याबद्दल वांद्रे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून त्यानिमित्ताने त्यांनी यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं आयोजित निर्भय कन्या अभियान या कार्यक्रमात खेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांनी स्त्री हक्क अधिकार विषयक नियम संहिता कायदे, महिला संरक्षण या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। काजल बोराडे यांनी महिला स्वसंरक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना कराटे प्रशिक्षणाबद्दल प्राथमिक माहिती दिली। या उपक्रमात 240 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन संस्थेच्या वतीनं सलग 3ऱ्या वर्षी 2 दिवसीय सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, एपीआय स्नेहल गुरव आदी यावेळी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद कुरुळी मरकळ गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या। आळंदी येथे आयोजित शिवसेना महिला मेळाव्यात पुणे जिल्हा प्रमुख सुलभा उबाळे, पुणे जिल्हा उपसंघटक अनिता झुजाम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। खेड तालुक्यातील कुरकुंडी या ठिकाणी दिनांक 12 मार्च ते दिनांक 15 मार्च असे 4 दिवस मुकाई देवीच्या यात्रेनिमित्त धार्मिक विधी आणि करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा, भजनी भारोळ, लावणी महोत्सव व बैलगाडा शर्यती अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या सर्व कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाल्याचा यात्रा कमिटीकडून पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगण्यात आलं। आमच्या कुरकुंडी गावचं कुलदैवत आई मुकाईच्या महायात्रेच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील नावाजलेली आमची बैलगाडा शर्यत आणि त्यामध्ये 1953 पासून परंपरा चालू असणारा आमचं जवळजवळ 65 वर्ष झालेले आहेत आणि त्या आमच्या कुरकुंडी गावच्या या महायात्रेमध्ये आज या ठिकाणी 2024 रोजी भव्य दिव्य असा बैलगाड्यांच्या शर्यती, भजनी भारोडाचा कार्यक्रम व लोकनाट्य तमाशा मंडळ मंगला बनसोडे यांचा या ठिकाणी आणि तसेच महाराष्ट्राची लोककला असणारे अशी बरेचसे लावणी सम्राट यांचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि तरी सर्व गाडा बैल मालकांनी, गाडा शौकीनांनी या आमच्या यात्रेमध्ये येऊन यात्रेची शोभा वाढवावी आणि तसेच या ठिकाणी या पुणे लाईव्ह ज्यांचं मी आमच्या ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।